अनेक वर्षाची पद्धत अशी राहिली आहे की तिथे साखर शेतकरी आणि त्याच्यात होणारे ॲलाइड बिझनेसेस याची किंवा तिथे नवीन येणारं तंत्रज्ञान या सगळ्यावर चर्चा होत असतात. तिथे कुठलाही पक्षाचा तो कार्यक्रम नाही किंवा कुठल्याही पक्षाची किंवा विचारधारेची तिथे चर्चा होत नाही. ती एक अकॅडमिक संस्था आहे. म्हणजे आता मी जर मुंबई युनिव्हर्सिटीत गेले आणि तुम्ही आला तर तिथे आपण स्टुडंट म्हणूनच जातो ना, तिथे काय पक्ष विचारधारा ह्याचा प्रश्न येत नाही. तसंच VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही एक अनेक वर्ष अतिशय उत्तम काम केलेली एक संस्था आहे. तिथे फक्त आता तर सगळं काम आज जी चर्चा आहे जे मी वर्तमानपत्रात मागच्या आठवड्यात वाचण्यात आलं की ज्याचा उल्लेख ही केंद्राचे मंत्री अश्विनी वैष्णवांनी केला होता की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जे काम ॲग्रिकल्चर बेस्ड आता चाललं आहे, शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याचा उल्लेख शिवराज सिंग चौहान साहेबांनीही काल केला पार्लमेंटमध्ये त्यांच्या रिप्लायमध्ये. तर त्याची आज साखर किंवा शेती करणारे किंवा शुगर फॅक्टरीज चालवणाऱ्या लोकांनी काय ह्याच्यात केलं पाहिजे प्रोडक्शन वाढवण्यासाठी, ह्याच्यासाठी चर्चासत्र आज आहे असं माझ्या वाचनात आलेलं आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी तुमच्या दोघांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या एकामेकांच्या विरोधातल्या याचिका ठिकाणी काढण्यात आल्या. पुण्यामध्ये वेगळं चित्र आहे, राज्यसभेमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळतं. काहीतरी पडद्यामागे घडतं असं तुम्हाला वाटतंय का? नाही ना, पडद्यामागे काय, आमचं आयुष्य कुठलं पडद्यामागे आहे? माझं तर सगळं पडद्याच्या पुढेच असतं. देर इज नो ऑन रेकॉर्ड, देर इज नो ऑफ रेकॉर्ड, जो आहे यही आहे एक तर. आणि वंदनाताई आता हाऊसच्या चीफ विमा फसल योजनेबद्दल जेव्हा चर्चा झाली तेव्हा सगळे महाराष्ट्रातले आम्ही सगळे उठलो आणि म्हणलो तर अहो तुम्ही तुमच्याच पक्षाचे सुरेश दसांचं स्टेटमेंट नाही का ऐकलं? 5,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे सुरेश दसांनी, जे तुमच्या पक्षात. आणि मी सुरेश दसांचं का म्हणते कारण का ते 1,000 झालं आहे सुरेश दसांनी जे तुमच्या पक्षात, आणि मी सुरेश दसांचं का म्हणते कारण का ते एकाच पक्षात आहेत ना, तर आम्ही विरोधक, आम्ही सारखेच विरोधात होतो असं त्यांचा एक समज झाला आहे. आमचं जे सोशल काम आहे किंवा अकॅडमिक काम आहे आणि आमचं राजकारण हे कम्प्लिटली दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अकॅडमिक आणि रिसर्चचं काम एक जग आहे आणि राजनीती एक जग आहे. दोन्हीमध्ये ना ह्याच्यात कॉम्प्रोमाइज ना ह्याच्यात. नाही, मला काय आश्चर्य वाटत नाही. ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? क्राईम रेट हा तुमचं चॅनल लावलं की दिसतो की महाराष्ट्रात क्राईम आहेत आणि वाढतोच आहे. आणि हा डेटा माझा नाही आहे, हा मीडियाचा डेटा आहे, लाईव्ह डेटा आहे. आणि केंद्र सरकारच्या होम डिपार्टमेंटचाच डेटा काढून बघा ना. आता डबल इंजिनचं सरकार आहे ना, तिथे पण ते इथे पण ते. डेटा तर काय मी नाही क्रिएट केलेला, तो क्रिएट कोणी केला आहे? होम मिनिस्ट्रीला पाठवला कोणी डेटा? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा डेटाच स्टेटच पाठवतं ना. सो स्टेट इज ॲडमिटिंग की हो आमच्याकडे क्राईम वाढले आहे. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मला काय सांगायची गरजच नाही आहे. डेटा स्पीकिंग. आणि व्हिज्युअल्सचं खोटं बोलत नाहीत. रोज TV वर जे व्हिज्युअल्स दिसतात ते भयानक आहे आणि चिंताजनक आहे. महाराष्ट्रात एवढी अस्थिरता आणि एवढा क्राईम डेटा सांगतो कधीही झालेला नाही. दिस इज द फर्स्ट टाईम इन हिस्ट्री. आणि ज्या पद्धतीने ज्या माणसावर आरोप झाला आहे तो देश सोडून जातो. म्हणजे हे आरोप प्रत्यारोप करत राहतात. काय तो ज्वेलरचं नाव मी विसरले बाई, ते एक ज्वेलर होते बघा, त्यांना हे लोक नीरव मोदी, किती अजून तुम्हाला नावं सांगू. आणि बेस्ट इज मागच्याच आठवड्यात गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सरकारनी पार्लमेंटमध्ये उत्तर दिलेलं आहे की 196 ED आणि CBIच्या केसेस झाल्या आणि त्यातल्या कन्व्हिक्शन 10 वर्षात 2च आहेत. आता मला अतिशय विनम्रपणे मला तो डेटा मी खरं तर दाखवणार होते तुम्हाला, त्याच्यावर रिसर्च चालला आहे की या 198 का 196 पैकी 2 कोण कन्व्हिक्ट झाले आणि जे झाले नाहीत त्यातले पॉलिटिकल किती आहेत आणि त्यातले आज भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्षात किती आहे, हा डेटा केंद्र सरकारने द्यावा. प्रशांत कोरडकर गोरीला पडून जातो किंवा त्या प्रकारचे फोटो व्हायरल होत आहेत. कृष्ण आंधळे करार आहे, कायदा सुव्यवस्था नेमकं आहे का? ते तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. हा माणूस देश सोडून गेलाच कसा हा माझा प्रश्न आहे. आणि सगळ्यांना माहिती होतं तो इथून म्हणे दिल्लीला गेले,
दिल्लीवरनं दुबईला गेले, हवे काय हू नोज कशा काय काय स्टोरीज येतात. आणि कृष्णा अंधाळेबद्दल मी वारंवार हा प्रश्न विचारत राहिले. माणूस असा हवे मग गुल हो गया, ऐसे कैसे हो सकता है. आणि मी तेव्हाही म्हणत होते की जर तुम्हाला इथून होत नसेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या थ्रू मदत घ्या आणि देशामध्ये माणसाला शोधा. एवढ्या तंत्रज्ञानामध्ये एक ह्याला तिथे भेटला, तिथे गेला, ह्या गल्लीतून गाडी लेफ्टला गेली आणि राईटला गेली, तुम्हाला कळतं. आणि एक माणूस तुम्हाला सापडणार नाही जो एवढा क्रूर खून झालेला आहे. इट इज जस्ट शॉकिंग. त्यामुळे हा सगळं. आणि तुम्हाला मी थोडंसं तुम्हाला मागे नेते. तुम्हाला आठवत असेल मागच्या सेशन का डिसेंबरमधली गोष्ट आहे. डिसेंबरमध्ये आदरणीय पवारसाहेब हे पहिले केंद्रातले किंवा राष्ट्रीय नेते जे बीडलाही गेले आणि परभणीलाही गेले. आणि आज आपण मार्चमध्ये आहोत. डिसेंबरची घटना, वी आर इन मार्च. 3.5 महिन्यांनी पवारसाहेब जे बोलले ते सगळं खरं आलं की नाही मला सांगा. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगते की आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. कोणीतरी घरी जा, त्या कुटुंबांचे अश्रू बघा. तुम्ही सगळ्यांनी ते पाहिले. तुमच्याच चॅनलवर तुमचे कॉम्पेअर ढासाढासा रडलेले मी पाहिले. तो पण सत्तेमध्ये किती लोक तिथे गेले, किती लोक गेले बीडला, किती लोक महादेव मुंडेच्या बायकोला जाऊन भेटले, किती लोक परभणीला जाऊन आलेत, ह्याचं कोणीतरी मला माहिती द्यावी. इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच नाही पाहिलं. आणि हा राजकारणाचा विषयच नाही, हा माणुसकीचा विषय. म्हणजे ह्यांना सोयीचं होतं तेव्हा ह्यांनी धमक्या द्यायच्या, यांना सोयीचं असतं तेव्हा ह्यांच्या विचाराचे लोक फरार होतात. पण जे लोक आयुष्य उद्ध्वस्त करतात लोकांच्या आयुष्यात, त्यांना डिफेंड करण्यासाठी, त्यांचे राजीनामे घेण्यासाठी ते मिसिंग आहे, ते सापडत नाही. हा कुठला न्याय हो? हा अन्याय चालला आहे सर्वसामान्य मायबाप जनतेवर. मला विचार पहिल्या दिवसापासून औरंगजेबाचं नाव घेऊनच इकडे चर्चा होते, तेव्हा ती होत नाही. याच्याकडे कसं होतं आणि त्याला सोडून म्हणजे नागपूरमधली जी घटना झाली ती देखील याच वादावरून झाली. मी त्या दिवशीही बोलले, आजही बोलते. मी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनम्र विनंती करते की एक तुमचे प्लीज वाचाळवीर आवरा. एक हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की इतिहासकारक आहेत, त्यांना हे करू देत, त्यांचं डोमेन एक्सपर्ट आहे ते, आपण त्याचे डोमेन एक्सपर्ट्स नाही. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की हे एका बाजूला डोमेन एक्सपर्ट्सवरही करायचं काय, त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे, सर्व पक्ष त्यातले तज्ज्ञ त्यांना घेऊन हा निर्णय घ्यावा. जसं अमोलदादांनी हे केलं. अमोलदादांनी एक सूचना अशी केली आहे की ह्या परिस्थितीमध्ये तिथे एक महाराष्ट्राचं शौर्याचं एक मोठं तुम्ही म्युझियम करा. म्हणजे ते जे योग्य वाटेल तिथे काहीतरी नवीन पिढीला काय माहिती त्याच्याबद्दल मिळेल असं काहीतरी स्मारक करा, अशी अमोलदादाची मागणी आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की एकीकडे तुमचं हे चालू द्या, जे इतिहासकारक आहेत त्यांची माहिती घेऊ, पण महाराष्ट्राच्या समोर आर्थिक परिस्थिती, महाराष्ट्रात होणारा भ्रष्टाचार, महाराष्ट्रात होणारी बेरोजगारी, महाराष्ट्रात होणारी महागाई आणि बजेट, फिस्कल डेफिसिट. आणि काल माननीय DCMनी आणि महाराष्ट्राच्या वित्तमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं, खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. ते असं म्हणाले की सगळ्याचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही. खरं आहे. आणि मी त्या स्टेटमेंटचं स्वागत करते, कारण का हेच तर मी 4 महिने म्हणत आले. इलेक्शनच्या आधीपासून मी हेच सांगत होते तुम्हालाही. म्हणजे तुम्ही मला भेटत असा तेव्हा मी तुम्हालाही FRBM ॲक्ट, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटवर किती वेळा मी तुमच्याशी बोलले. आणि FRBM ॲक्टचं क्रेडिट मी नेहमीच माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांना दिलं आहे. तो ॲक्ट त्यांनी आणला जो मनमोहन सिंग साहेबांनी अजून सुधारून स्ट्रेंथन केला. त्याच्यामुळे FRBM ॲक्ट, फिस्कल मॅनेजमेंट ॲक्ट हा अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि मनमोहन सिंग साहेबांनी या देशाला जी शिस्त लावली फिस्कल मॅनेजमेंटची, आणि त्याच्यातूनच ते कालचं स्टेटमेंट आलं आहे ना. आणि आदिवासी डिपार्टमेंटचे पैसे, त्याच्यानंतर सोशल जस्टिसमधले पैसे, हे सगळा जो निधी आहे तो वळवण्यात आला आहे असं तुमची चॅनल आणि वर्तमानपत्र मिळतात, जे ॲक्च्युली अलाउड नाही आहे करायला. मग हे कसं झालं याचं उत्तर कुणाला तरी द्यायला लागेल. आणि फिस्कल मॅनेजमेंट करताना जे पैसे, आता मी कालचंच उदाहरण तुम्हाला देते. काल मला धक्काच बसला. काल तुमच्या चॅनलवर सकाळी ब्रेकिंग न्यूज आली की CBSE बोर्डात कन्व्हर्जन होणार आहे. तर मला पहिला प्रश्न होता, आणि पहिलीपासून टप्प्याटप्प्याने करणार आहेत. आता मला 3 प्रश्न माननीय
दादा भुसेंना आणि या सरकारला विचारायचे आहेत. आणि एक पालक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि अनेक वर्ष शिक्षणात काम केले म्हणून मी अतिशय विनम्रपणे प्रश्न विचारू इथे. पहिला मुद्दा की ह्या देशामध्ये प्रत्येक राज्याचं स्वतःचं स्टेट बोर्ड आहे, CBSE आहे, ICSE आणि महाराष्ट्रात आता इंटरनॅशनल बॅकलॉरिएट IB शाळा. तुम्हाला IBच्या शाळा चालतात फॉरेनच्या, पण माझी SSCची शाळा तुम्हाला चालत नाही. CBSE किती टक्के मराठी असणार आहे? महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचं लिखाण, महाराष्ट्राच्या कविता हे सगळं CBSEच्या सगळ्या त्या बोर्डाच्या करिक्युलममध्ये आहे का? आणि काय वाईट आहे, मी स्वतः SSC बोर्डचं प्रोडक्ट आहे, चॉईस द्या ना पालकांना. हा एक मुद्दा झाला. त्यामुळे SSC बोर्डच्या विरोधात हे का निर्णय घेत आहेत हा प्रश्नाचं उत्तर ह्या सरकारला द्यावं लागेल पहिला. दुसरा मुद्दा की CBSE बोर्ड करताना तुमची तयारी आहे का? आज ह्या राज्यामध्ये तेवढे शिक्षक आहेत का? प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक आहेत का? आपल्या म्युन्सिपल सगळ्या या मोठ्या म्युन्सिपॅलिटीज असतील किंवा जिल्हा परिषदा असतील, कॉर्पोरेशन्स असतील, या सगळ्या शाळांमध्ये किती जागा रिक्त आहेत? तुम्ही एवढा मोठा बोर्डचं ट्रान्झिशन करताय, तुमची CBSEची तयारी आहे का? ही खूप हा खूप एक टेक्निकल आणि खूप सिरियस इश्यू आहे. आणि इतक्या इझिली काल ते स्टेटमेंट आलं की ते धक्कादायक होतं. आणि मला चिंता आहे मराठी भाषेचं काय होणार. आता मला वाटायला लागलं की ते तामिळनाडूवाले जे करतायत आंदोलन ते आता खरं व्हायला लागलं का. बरं रे, ते कदाचित मराठीबद्दल आपल्याला इथे करावं लागेल ते. कारण SSC स्टेट बोर्ड हे तुम्ही बंद करणार का? मग महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार त्याचा? खूप गांभीर्याने. अहो शिक्षण काय असं काय हलक्यामध्ये नाही घेत आहेत की आता हा एक निर्णय आम्ही बदलला, असा नाही चलेगा आणि आम्ही करूही देणार नाही या सरकारला. वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेत नळावरची पाळणं एकंदरीत पाहायला मिळाली. 2 दिवसापूर्वी रोग जो होता, 2 दिवसापूर्वी माझा जो रोग आहे तो अनिल परब वर्सेस जी चर्चा होती, जी जबाब त्याच्याकडे आहे. एकंदरीतच तुम्ही उत्कृष्ट संसदपटू आहात, कसं बघता या प्रकरणाकडे? मी पार्लमेंटमध्ये खूप व्यस्त होते. आमच्याकडे बजेट आणि चालले होते, त्याच्यामुळे मला या प्रश्नाचं म्हणजे मला माहितीच नाही काय झालं असेल. कशा बाबतीत? उद्योगधंद्यांच्या बाबतीत 75,000पेक्षा छोटे मोठे उद्योग ते संपुष्टात आलेले आहेत. आणि या आकडेवारी आता समोर आले, या पद्धतीने राज्य सरकार त्याच्या उद्योग मोठ्या संख्येनं आणतोय, कुठेतरी विषमता दिसते या सगळ्या. मला असं वाटतं तुम्ही माझी 3-4 महिन्याची सगळी भाषणं आणि तुम्ही विचारलेले प्रश्न याचं कोरिलेशन करून एक रिपोर्ट बनवा. मी जे गेले 3-4-5 महिने वारंवार बोलते तेच प्रश्न तुम्ही मला आज विचारताय. एक मागच्या आठवड्यामध्ये इंडियन एक्सप्रेसची हेडलाईन होती, 3 ते 4 लाख कोटी रुपये स्टॉक मार्केटमधून लोकांनी काढून घेतले. ही हेडलाईन आहे. दिस इज डेटा ड्रिव्हन. मी कुठलाही आरोप कधीच करत नाही, मी फीडबॅक डेटा ड्रिव्हन बोलते. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट्स बाहेर जात आहेत असा डेटा सांगतो. स्टॉक मार्केटची परिस्थिती, स्टॉक मार्केटमध्ये कोण सगळ्यात जास्त अडचणीत आला आहे? मिडल क्लास. म्युच्युअल फंडची काय परिस्थिती आहे मला सांगा. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट्सबद्दल मी तर वारंवार बोलले, दावोसला गेले तेव्हाही मी बोलले होते. काय वेगळं तुम्ही मला विचारताय किंवा मी तुम्हाला सांगते? मी हेच सांगत आले गेले अनेक महिने. आय जस्ट स्टँड विंडिकेटेड. बघा, बीडबद्दल जे बोलले ते खरं झालं की नाही, परभणीबद्दल बोलले ते झालं की नाही, इकॉनॉमी बजेटबद्दल जे बोललं ते झालं की नाही, इन्व्हेस्टमेंट्सबद्दल, स्टॉक मार्केट, इट वॉज नॉट रॉकेट सायन्स, इट वॉज नॉर्मल. अहो आम्ही ना सायन्सची मी सायन्स एक्सपर्ट आहे, पण मी काय इकॉनॉमिक एक्सपर्ट नाही आहे ना, मी फायनान्शियल एक्सपर्ट आहे. जर मला हे कळतं तर सरकारला तर नक्कीच कळत असणार ना. धुळपेक चालली आहे किती महिने झाले या राज्याच्या इकॉनॉमीची. वाद निर्माण करत आहेत काही काही वक्तव्य. त्यांचं मध्येच ते म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान नव्हते, अशी वक्तव्य म्हणून एक जबाबदार मंत्री असते. ज्यामुळे किती गंभीर परिणाम होऊ शकतात. आणि आता अजून नाही, अर्थातच होऊ शकतात. पण तुम्ही RSSचं परवाचं स्टेटमेंट वाचलं का? म्हणजे आता भारतीय जनता पक्ष RSSचं ऐकत नाही का? कारण का ते ॲटलिस्ट सिस्टरली तर रिलेशनशिप आहे. म्हणजे आज या देशामध्ये RSS इज कमिंग आउट फार मोर बॅलन्स्ड. भारतीय जनता पक्षातला झालंय काय किंवा त्यांच्या नेत्यांचा तरी ते ऐकत नाहीत, त्यांचे बाकीचे नेते, असं दिसतंय त्यांच्या लिडरशिपबद्दल. मोदीजी इकडे आम्हाला सांगतात
आणि आव्हान करतात का देशाच्या हितासाठी विकासासाठी सगळे एक करूया, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करूया आपण. आम्ही सगळ्यांनी सहमतीने टाळ्या वाजवल्या आम्ही की हो या देशाचं चांगलं असेल हित तर आम्ही सरकारबरोबर पूर्ण ताकदीने सगळे आहोत. पण त्याच भारतीय जनता पक्षाचंच हे सरकार महाराष्ट्रात आहे. त्यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ते पण कुणाचे शेतकऱ्याचे पैसे बदललं. तुम्ही प्रधानमंत्र्याचं पण ऐकणार नाही. प्रधानमंत्री पक्षाचे नसतात, देशाचे असतात. त्यांनी पाठवलेले पैसे आणि ते पण शेतकऱ्याचे पैसे महाराष्ट्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने DBT सरकार एक म्हणजे प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्री साहेब एक म्हणतायत आणि त्यांचे मंत्री काय म्हणतात. इट इज अ व्हेरी सिरियस इश्यू. अरे ह्याचं उत्तर मला नाही विचारायला पाहिजे, तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे. त्यांची टीम आहे ना ती. माननीय मुख्यमंत्र्यांनी याची उत्तरं द्यायला पाहिजेत. आम्ही कशी उत्तरं देणार. कारण का प्रधानमंत्री जेव्हा आव्हान या देशाला करतात, CR पाटील देशाला आव्हान करतात, शिवराज सिंग चौहान जेव्हा देशाला आव्हान करतात, देशाच्या हितासाठी विरोधी पक्ष सहकार्याची भूमिका नेहमीच आमची देशहितासाठी आणि देशाच्या ऐक्यासाठी राहिलेली आहे. आणि हीच आमचा स्टँड आहे. दिस इज नॉट अ कॉम्प्रोमाइज. पहिला देश, मग राज्य, त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब. दिस इज आवर ऑर्डर. एक मिनिट ह्यांचा एक घेते मग तुमचा. मगाशी बोलले ना मी, आदरणीय पवार साहेब डिसेंबरमध्ये जेव्हा बीडलाही गेले, पहिले होते ते जाणारे, कोणी गेलं नव्हतं त्याच्या आधी. परभणी आणि बीडला पवार साहेब गेले. आज आपण मार्च महिन्यात आहोत. ते एकदाच तेव्हा बोलले तो दिवस आणि आजचा दिवस. ते म्हणले तसं आलं की नाही खरं सगळं. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. आम्ही पहिल्या दिवसापासूनच हे म्हणत होतो. नाही ह्याचं उत्तर तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे ना. इनकन्सिस्टन्सी आमच्याकडून नाही आहे, इनकन्सिस्टन्सी तिकडून आहे. आम्ही कन्सिस्टंट आहोत. आम्ही डिसेंबरमध्येच झाल्यानंतर जिथे उभे आहोत तिथेच मार्च महिन्यात उभे आहोत. आम्हाला कुटुंबाला न्याय द्यायचा. या राज्यामध्ये देशामध्ये कोणीही क्रूर हत्या केली अन्याय केला त्या व्यक्तीच्या ताकदीने आम्ही उरू. आम्ही संविधानाच्या चौकटीत काम करणारा एक जबाबदार पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. कोणी हाऊसमध्ये घेतली का? कोणी केलं हे सगळं? भाजपच्या आमदारांनी फ्लोअर ऑफ द हाऊसवर केलं. ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस. आर यू सिरियस? जर ते फ्लोअर ऑफ द हाऊसचं स्टेटमेंट असेल तर मी स्वतः ते मागून घेईन सोमवारी आणि मी स्वतः त्याच्यावर तुम्हाला कॉमेंट देईन. जर ते फ्लोअर ऑफ द हाऊस. एक मिनिट, त्या खूप वेळ थांबल्या. नाही काय कुठल्या परिस्थितीत काय झाल्याची माहिती घ्यायला लागेल. पण एका सशक्त लोकशाहीमध्ये मला असं वाटतं आंदोलन करायचा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे आंदोलनवर जर कोणी बंदी घालत असेल मला असं वाटतं आम्हाला त्या सरकारशी बोललं पाहिजे. आणि कुणाचं स्टेटमेंट आहे हेही बघायला लागेल. हो हो. प्रधानमंत्री मैं खाऊंगा नहीं, खाने नहीं दूंगा, मैं खाऊंगा नहीं और खाने नहीं दूंगा, हे काय आहे तसं? मला असं वाटतं ही प्रेस कॉन्फरन्स ना माझ्या भाषणांचं तुम्ही सगळे बिट्स अँड पीसेस घेऊन मला प्रश्न विचारताय. मला असं वाटतं माझंच गेल्या 6 महिन्यातली सगळी भाषणं तुम्ही एक केली आहेत आणि प्रत्येकाने प्रश्न वाटून घेतलेले आहेत. इट्स अ फॅक्ट. मला धक्कादायक होतं ते. माझा प्रश्न एकच आहे या सरकारला, एवढी मोठी नोटबंदी झाली मग हा कॅश येतोय कुठं? कॅश इन सर्क्युलेशन इट ॲज इज पीक. मग ते म्हणणार इकॉनॉमीचा साईज वाढला म्हणून कॅश